प्रकारची आम्हाला साथ त्यांच्याकडून लाभली. स्थानिक समालोचक प्रथमेश फळडे यांचा आवाज. धन्यवाद योगेश सर. चला डिंग डॉंग डिंग, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. बॅटर पाठवा लगेच. ओम त्रिमूर्ती, आपले 2 बॅटर जाऊ देत मैदानात. तो ओपनिंग जोडी येते मैदानात. शुभम, त्या जोडीला ओम शिलार. मागच्या मॅच मध्ये दोघांनी चांगली बॅटिंग केली होती. ओम शिलारच्या बॅटमधून 1 षटकार आला होता आणि शुभमच्या बॅटमधून 4 षटकार आले होते. ती मॅच काय रमली होती. 1 बॉल 2 ची मॅच होती. तिथून जिंकून आता प्रवेश केलाय तब्बल डायरेक्ट सेमीफायनल मध्ये. यातला संघ जो जिंकेल तो जाईल डायरेक्ट फायनल मध्ये. मेगा फायनल आजच्या दिवसातली कोटला संघ प्रवेश करतोय. यातला विनर संघ यातला संघ जो जिंकेल तो डायरेक्ट जाईल फायनल मध्ये. फायनल मध्ये वाट बघतोय न्यू आदर्श हा संघ. चिट्ट्यांमध्ये त्याला बाय भेटली म्हणजे डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश केला न्यू आदर्श या संघाने. आणि आता वाट पाहतोय यातून जो टीम जिंकेल त्या टीमची. 3 षटकाची मॅच असेल. बघा स्पीडअप करा, आपल्याकडे टाइम कमी आहे. संध्याकाळी लगेच होते. सूर्य सुद्धा चाललाय त्याच्या घरी. आपल्याला सुद्धा जायचे स्पर्धा कव्हर करून. त्यामुळे स्पीडअप करा. 3 ओव्हरची मॅच ही असेल. पंच आम्हाला सांगतायत. पंचांचा इशारा प्रशांत भोईर यांचा. पहिला बॉल प्रथम 2. ओम शेलरचा पहिलाच फटका चांगला होता. चिबू तिथे जातोय आणि सहजरित्याने ही झेल त्यांनी कव्हर केली आहे. काय धावला आणि पहिलाच धक्का लागतोय तो ओम शेलरच्या नावाने. डीजे न्यू बॅटर येतोय आदेश शेलार. एक चांगला बॅटर आहे. ताकद त्याच्याकडे सुद्धा, क्षमता त्याच्याकडे सुद्धा आहे मोठे फटके मारायची. तोच बॅटर येतोय आदेश शेलार. पहिल्याच बॉलवर विकेट गेली प्रथमने. प्रथमचा सुद्धा वैशिष्ट्य आहे विकेट तो प्रत्येक ओव्हरमध्ये घेतो. त्याचमुळे एक चांगला गोलंदाज निवडला जातो. मुख्य गोलंदाज आहे वाडेकर सी संघाचा. तोच आता परत एकदा गोलंदाजी मार्गावर प्रथम चौधरी. वेगाचा बॉल फेकला होता. जास्त काय करता आलं नाही. वरती उडवला होता परंतु तिथे चिराग येतो. एक हाताने कव्हर करायचा होता बॉल परंतु 1 धाव होती. तिथे 2 धावा मिळत आहेत. मिसफिल्ड तिथे केली आहे चिराग बांगरने आणि त्याचंच रूपांतर इथे फलंदाजाने केलं 2 धावात. या 2 धावाने श्री गणेशा केला आहे आपला टीमचा आणि स्वतःचा आदेशने. धावसंख्या स्कोअरबोर्ड 2 बॉल इथे टाकलेत. 2 धावा खर्च केल्यात. प्रथम चौधरीने चांगली कामगिरी आजच्या दिवसात अख्ख्या केली आहे. परंतु या मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये कशी कामगिरी करतो. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 रन तिथे होतीये कंप्लीट आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल कारण की फिल्डर तिथे होता अतुल भोईर. त्याच्या हातात बॉल गेला. त्याचमुळे दोन्ही फलंदाज थांबले. एकच धाव समाधान मानावं लागलंय त्यांना. 1 धावेने धावसंख्या 3 बॉल 3. सुरेख गोलंदाजी करतोय परंतु आता स्ट्राईक एंडला आले प्रथमच शुभम थोरात. शुभम थोरातसाठी प्रथम चौधरी. फुलटास होता ऑफसाईडला मारलाय. कडक फटका आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षण. अवघ्या एका धावेवर समाधान मानावा लागेल. क्षेत्ररक्षण तिथे सुरेख आहे. फटका तेवढा चांगला होता परंतु एकच धाव मिळते आणि धावसंख्या जाती आहे ते 4 बॉल 4. बॉल 2 रन आल्यात. अजूनपर्यंत या षटकात एकही मोठा फटका आला नाहीये. चांगली गोलंदाजी प्रथमची. प्रथमचा वेग भरपूर आहे त्याचमुळे बॅट्समनला कठीण जातो त्याला खेळण्यासाठी. हा बॉल आतमध्ये आला होता परंतु पंच आम्हाला सांगतायत लाईनवरनं बॉल गेलाय ऑफस्टंपच्या. त्याचमुळे वाईट बॉल. एक अवरदर धाव येते. धावसंख्या पुढे जाईल 5 वर. 4 बॉल 5 रन.
चांगला गोलंदाज आहे, काहीतरी वेगळं करायचं होतं, त्याचमुळे त्यांनी थोडा बाहेर टाकला होता, परंतु आतमध्ये आला नाही जास्त त्याला हवं होतं तसं, त्याचमुळे वाईट बॉल गेलाय. धावसंख्या 5. हा बॉल खाली होता, ब्लॉक लाईनला बॉल टाकला होता, फक्त आणि फक्त सन्मान द्यायला लागलं आदेशला त्या बॉलवर. आणि या बॉलवर सुद्धा एकच रन, त्यामुळे धावसंख्या होती ते 6. शेवटचा बॉल या षटकातला, पहिल्या षटकातला शेवटचा बॉल, फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात, थांबून ठेवल्या दोन्ही फलंदाजाला. प्रथम चौधरीने सुरेख गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला शुभम. हा पडलेला बॉल होता, बाहेर निघला होता, जसं पाहिला बाहेर निघला होता, अजून बाहेर टाकला तर जास्त बाहेर गेल्यामुळे वाईट बॉल येतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या झाली आहे 7 धावा. 5 बॉल 7 धावा. फॉलो केला त्याने बॅट्समॅनला, परंतु जास्तच बाहेर गेला, त्याचमुळे प्रशांत आमच्या अंपायर यांनी सांगितलं का हा वाईट बॉल आहे, आणि या वाईट बॉलने 1 रन पुढे गेली आहे. धावसंख्या 7. हा बॉल डायरेक्ट बोल, असं वाटलं का डायरेक्ट बोर्ड होतो की काय, परंतु पायाला लागून पंच आम्हाला सांगतायत डिक्लेअर झोन मध्ये जाते. 1 रन येते, या 1 रनने धावसंख्या पुढे जाईल 8 वर. 8 धावा डीजे. काय बॉल होता मागचा प्रथमचा, जसं पाहिलं बाहेर निघलाय तसं बॉल स्टंप मध्ये टाकला, फक्त एक धावा आली त्या बॉलवर. धावसंख्या 8. आता दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्गवर अतुल भोईर. काय कामगिरी केली होती मगाशी. अतुल भोईर आला दुसरं षटक घेऊन, प्रथम चांगली गोलंदाजी केली, 8 धावा फक्त खर्च केला. आता अतुल भोईर कशी गोलंदाजी करतोय, कारण की समोर सुद्धा चांगला फलंदाज आहे, सुरेख कामगिरी केली आहे त्याने आजच्या दिवसात, भरपूर रन्स त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. तोच शुभम तोरात स्ट्राईक एंडला. फुलटॉस बॉलवर पहिलाच बॉल, डोपा टेक तमाशा देख, हा फटका लावलाय शुभम तोरातने, सांगून देतोय अतुल भोईरला माझ्या क्षमता आहेत मी दाखवणार, आणि येत आहे 6 धावा डीजे. काय स्लॉक होता हा बॉल, काय मारला होता हा बॉल. पाहूया परत एकदा तेज करायचा होता, चान्स होता इथे कुठेतरी, परंतु गमवली आहे संधी. विकीने इथे झेल सोडलाय आणि निर्धाव बॉल. परत एकदा तसंच फटका मारायचा होता, परंतु बॉल वेगाचा होता, समजला नाही, आणि एकही रन आली नाही या बॉलवर. धावसंख्या 14. 2 बॉल 14. कमबॅक करतो, कमबॅक कसं करायचं हे नक्कीच माहिती आहे अतुल भोईरला, तेच त्याने केलाय. परत एकदा अतुल तू शुभम. हा स्लोवर होता, हेलिकॉप्टर फॉलो थ्रू मध्ये स्वतःला जेल होता. डायमंड डगचा विकेट घेतला असता जर हा झेल कॅरी केला असता अतुल भोईरने, चान्स अजून एक मिस केली आहे, आणि काय बॉल टाकलाय. कमबॅक कशाला म्हणतात तेच दाखवलंय अतुल भोईरने. सलगचे 2 निर्धाव चेंडू फेकलेत, 3 चेंडूत 14 धावा. रंगती मॅच, काय मॅच होईल आता, एक तेरी तो एक मेरी असं चाललंय. हा बॉल डायरेक्ट पाहतोय, 1 रन होती का, शुभमने कॉल तर दिले 1 रन कंप्लीट, पंच आम्हाला सांगतील हा बॉल काय आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल, या 2 धावा येतील, वाईट प्लस 1 म्हणजे 2 धावा आल्यात. 2 धावाने धावसंख्या 16 धावा. सुरेख टाकले होते 2 बॉल, जरा वेगळा काहीतरी लॉंग वन टाकायचं होतं मला वाटतं असं, त्याच रीतीने जरा बाहेर बॉल गेला, त्याचमुळे वाईट आला. 2 धावा आल्या, 16 धावा झाल्या 10 बॉलकावर. 3 बॉल 16 रन. हा बॉल अतुलचा, हा टाकला होता अतुलने, काय टाकला होता बॉल, परंतु इथे विकेट कॅरी करतोय अतुल रनआउटची. अजून एक धक्का लागतोय आदेशच्या नावाने. आदेश बॅक टू डगआउट डीजे.
जिंकलेत. भवानीचा ब्रँड अँबॅसेडर बॉलिंग मार्कवर अतुल भोईर. इथे वाटतं काहीतरी रनअप मध्ये अडथळा आला असेल अतुल भोईरच्या, त्याचमुळे तो थांबलाय. आणि धावसंख्या आपण पाहतोय डबल डिजिट मध्ये 16. 4 चेंडू 16 धावा. दोघं भाऊ आता बॅटिंग करतायत. एक स्ट्राईकला तर एक नॉन स्ट्राईकला आहे. योगेश थोरात, शुभम थोरात. परत अतुल टू शुभम. हा हेलिकॉप्टर फिरवलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण जज करतोय. आणि काय झेल घेतलाय चिरागने, सुरेख झेल घेतलाय. एक भाऊ आला तर एक भाऊ गेला. शुभम बॅक टू डग आउट. डीजे या शेवटचा चेंडू असेल आता. 5 बॉल त्याने फेकलेत. 16 धावा झाल्यात 10 बॉलकावर. नवीन फलंदाज येईल स्ट्राईक एंडला. श्रेयस येतोय नवीन बॅटर. जसा योगेश आला तसा शुभम गेला. कुठेतरी रणनीती त्यांनी आखली होती. योगेश यावा म्हणून आधीची विकेट सॅक्रिफाईस केली होती, परंतु योगेश आल्यानंतर शुभम जातोय. फटका त्याचा फसला. फटका तिथे मोठा खेळायचा होता, परंतु फसला. अतुल भोईर एक चॅप्टर गोलंदाज, तोच आता मात्र विकेट घेतोय. आणि नवीन फलंदाज आला आहे श्रेयस. श्रेयस टू अतुल. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. धावसंख्या फक्त आणि फक्त 16. हा बॉल लेग ब्रेक होता. थांबून मारण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद केली जाते, परंतु पंच कोणताही इशारा देत नाहीये. आणि प्रशांत भोईरे आम्हाला सांगतायत का ओव्हर संपतीये. 2 षटक संपले. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धाव फलकावर. अजूनही येणारे 6 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिल्या डावातल्या येणारे 6 बॉल किती रन बनवतील योगेश आणि श्रेयस. डीजे दोन षटक संपले. धावा फक्त आणि फक्त 16 आहेत. आता षटक घेऊन आलाय. मागच्या मॅच मध्ये काय कामगिरी केली होती तोच बॉलर चिबू. बॅटिंग बॉलिंग दोन्ही त्यांनी चांगली केली होती. तोच आलाय. अतुल भोईरचा बंधुराज आहे. पहिला बॉल चिबूचा फुलटॉस आहे ऋतिकला, म्हणजेच योगेशला फुलटॉस बॉलची संधी. त्या संधीचा प्राप्त. धावा मिळते या बॉलवर 6. डीजे धावसंख्या जाईल 22 धावावर. कुठेतरी फायटिंग स्कोर आता झालाय 22, कारण की ऋतिक यांची सुद्धा बॉलिंग चांगली आहे. त्याचबरोबर अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूत किती धावा जमवेल हा बॉल. ती चिबूचा नो बॉल. पंचामध्ये सांगतायत नो बॉल येणारा असेल. आता फ्रीट, आता संधी असेल योगेशकडे फ्रीट बॉलवर मोठा फटका खेळण्याची, कारण की फक्त रनआउट असेल. फ्री ऑर्डर आउट, फक्त रनआउट होऊ शकतो, बाकी कोणते इतरही रनआउट होणार नाही. पर एकदा योगेश. हा बॉल लेग ब्रेक होता. बाहेर निघाल्यानंतर बाहेर बॉल होता. तेच केला स्ट्राईक घेण्यासाठी, परंतु 1 रन जाते डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या जाईल 24. मागे 1 रन जाते डिक्लेअर झोन मध्ये. धाव स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकला येईल आता श्रेयस. 2 बॉल आता फेकलेत. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे पहिला डावातला. धावसंख्या झाली आहे ते 24. धावा अजून किती बनतायत आणि किती धावाचा टार्गेट सेट होईल. डिंगडोंग या संघासमोर फक्त हलक्या हाताने केलेला आहे, कारण की माहिती आहे श्रेयसला समोर आपला चांगला फलंदाज आहे योगेश. चांगला फलंदाजी करतोय, त्याला स्ट्राईकवर आणलाय आणि त्यांनी स्ट्राईकवर आणलाय. 3 बॉल इथे झालेत. 25 धावा झाल्यात. अजूनही 3 बॉलवर किती धावा जमवेल, किती धावाचा टार्गेट सेट होणार येणारा 3 बॉलवर. चिबू कसा कमबॅक करतो पहा. पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला होता आणि आता मात्र हेलिकॉप्टर फिरवायचा होता,
परंतु किप्परच्या हातात डायरेक्ट बॉल जातो इनर लाईन घेऊन आणि फलंदाज होते बाद. योगेश बॅक टू पवेलियन. डीजे धावसंख्या 25 25. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलात कम से कम 5 रन आले तरी 30चा टार्गेट झालं तरी फायटिंग स्कोर आहे. कारण की बॉलिंग अटॅक दोन्हीकडे चांगला आहे. योगेश असेल त्यांच्यात, परत शुभम असेल, चांगले बॉलर त्यांच्याकडे सुद्धा आहेत. परंतु बॅट्समन सुद्धा इथे चांगले आहेत. डिंगडॉंग मध्ये मागची मॅच आपण पाहिलीच. नवीन बॅट्समन येत आहेत. पहिला हा बॉल, परत एकदा नो बॉल. पंच आम्हाला सांगतायत नो बॉल. आता मात्र येणारा परत एकदा फ्री हिट बॉल इथे भेटेल. चेंडू हवेत, मिस टाइम स्ट्रोक, स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली आणि सोपस झेल. ते मात्र नक्कीच फ्रेटच्या माध्यमाने जीवदान जरूर भेटलाय. आणि आपण सकाळपासून ज्या प्रमुख पाहुण्यांची वाट पाहत होतो ते जयवंतदादा भोईर, नगरसेवक वार्ड क्रमांक 1 चे यांचं आगमन. सकाळपासून आम्ही या प्रमुख पाहुण्यांची वाट पाहत होतो. यावेळी चेंडू हवेत आहे. 2 शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. शेवटच्या क्षणाला चिरागने मात्र खूप चांगल्या प्रकारचा बॅकअप तिथे दिला आणि इथे मात्र श्रेयसचे खेळ संपुष्टात. नक्कीच जयवंतदादा भोईर यांचं व्यासपीठावर आगमन, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आणि आमचे मुख्य आयोजक सुनील मामा चौधरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत.
पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचे, आयोजकांचे आणि खेळाडूंचे तसेच उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे, यूट्यूब वाहिनीसोबत जोडलेल्या SK एंटरटेनमेंटच्या माध्यमाने जोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचे देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. तर दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू घेण्यासाठी योगेश वेगवान गोलंदाज सज्ज आहेत. त्यांना सामोरे जातील अतुल भोईर. वाडगर संघाकडून एक मोठं नाव. पाहूया कशा प्रकारे बॅटल असेल. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. चेंडू पडल्यानंतर थोडीशी हाईट फॅक्टर त्याच्यामध्ये कमी होता. सबमरीन डिलिव्हरी म्हणावी लागेल. चेंडू पडल्यानंतर ज्याप्रमाणे सबमरीन पाण्याच्या आतून प्रवास करते त्या प्रकारे हा चेंडू पडल्यानंतर खालून प्रवास केला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट चेंडूची समाप्ती होतीये. थोडंसं फंबलिंग प्रेशर दोन्ही संघांकडे आहे. जिंकणारा संघ ट्रॉफीचा हकदार असेल, हारणारा संघ आज मात्र या स्पर्धेतून खाली हात परतावं लागेल. सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा. यावेळेस घुटनाटेक सिक्सर देख अतुल भोईर ब्रँडेड षटकार येतोय. चेंडूला अक्षरशः फेकून दिला बॅकवर्ड सीमारेषा पार. 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. पुढील चेंडू योगेश अतुल साठी. तर मात्र सेन्सिबल क्रिकेट, मोठ्या प्लेयरची हीच ओळख आहे. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. षटकारानंतर फक्त आणि फक्त हलक्या हाताने ग्लान्स केलं. एक धाव कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळक 7 या आकड्यावर. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक मोठा फटका, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट फक्त आणि फक्त पुश केलं चेंडूला. एका धावेवर समाधान. एक मोठ्या खेळाडूची ओळख पटवून दिली अतुलने. त्यानंतर विक्की आहेत. फुलरनेचा स्लोवर गतीचा चेंडू आणि डायरेक्ट हिट. यावेळेस मात्र विक्कीला पुन्हा एकदा परतावं लागेल. ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये अशाच प्रकारचा विकेट आपला सॅक्रिफाईस केला होता त्याच प्रकारचा आता मात्र 0च्या डकवर इथे मात्र परतावं लागलं विक्कीला. पुन्हा एकदा एक मोठा हादरा म्हणावं लागेल संघासाठी. विक्की बॅक टू द डगआउट. किशोर शेलके आपण यायचे. आपलं देखील व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. तर पुढील चेंडू स्पीड अप करायचा आहे नवीन फलंदाज. इथे मात्र लाऊड अपील आणि बॅक टू बॅक मोठा हादरा योगेशच्या माध्यमाने. नवीन फलंदाज आले होते निखिल, ज्या पावलांनी आले होते तशाच जड पावलांनी मात्र मैदान सोडावं लागतं. बॅक टू बॅक 2 मोठे हादरे देत असताना योगेश ऑन फायर. डीजे. तर अतुल भोईर साठी पारितोषिक येतोय. तर सकाळपासून आज नितेश सोनीने मात्र आज हवा केली आहे. नितेश सोनीच्या माध्यमाने आज कॅश प्राइज पाहायला मिळतात सकाळपासून.
आपला ATM सकाळपासून त्यांनी खुल्लं केलंय. आता मात्र 3 षटकारांसाठी अतुल भोईरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज नितेश सोनी यांच्याकडून. परंतु डावखुरे फलंदाज आहेत स्ट्राईकवर. आशुतोष डावखुरे फलंदाज. योगेश मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारतोय. त्याच्या समोर डावखुरा फलंदाज. यावेळेस आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक योगेश पाटील योगेश थोरात. काय गोलंदाजी केली निर्णायक मॅच मध्ये, आवश्यकता असताना त्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. आणि मेन 3 महत्वाचे फलंदाज तंबूच्या आश्रयाला. चला पण ताकीद द्यायची, टीम मीटिंग नकोय, आपल्याला फायनलचा सामना अजूनही खेळायचा आहे. न्यू फलंदाज ऋतिक येतोय. काय कामगिरी केली योगेशने आपल्या संघासाठी. आवश्यकता असताना 3 महत्वाचे गडी बाद. परंतु अतुल अजूनही क्रीजवर आहे. सलामीचा एक मात्र फलंदाज नितेश सोनीकडून अतुल भोईरसाठी लगातारचे 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. पंच सक्त ताकीद द्या, स्पीडअप झाली पाहिजे मॅच. पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय, अक्षरशः फेकून दिलाय. ऑफ साइडला शफल झाले आणि चेंडूला ऑन साइडला बेमिसाल टायमिंग पाहायला मिळाली. संघर्षमय षटकार, अतुल भोईरच्या नावाचा ब्रँड चिटकवलेला हा षटकार येतोय. 1 षटकार आलाय, अजून 2 षटकार आले तर नितेश सोनी यांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा आहे. यावेळेस फक्त आणि फक्त कट केलाय, सन्मान दिलाय चेंडूला. चेंडू पडल्यानंतर थोडासा ऑफस्टिकला चेंडू ट्रॅव्हल करत होता, त्यानंतर फक्त आणि फक्त टच केलाय, स्क्वेअर कट केलाय आणि चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरसावतोय. पुढील चेंडू शुभम ऋतिका आहेत. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, मिस टाइम स्ट्रोक श्रेयश आहेत. शेवटच्या क्षणाला खूप चांगल्या प्रकारचं जजमेंट. अजून एक गडी बाद, बॅक टू बॅक गडी बाद होत असताना तू चल मैं आया अशी परिस्थिती ओढावून घेतली आहे. फक्त आणि फक्त एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टिकलाय, तो म्हणजेच अतुल भोईर. पाहुण्यांचे शुभ सन्मान, मायची उबदार शाल देऊन इथे मान्यवरांचा इथे मात्र शुभ सन्मान पार पडला जातोय. आपल्या सर्वांचा, आपल्या हक्काचा माणूस जयवंतदादा भोईर यांचं व्यासपीठावर आमचे मुख्य आयोजक सुनील मामा चौधरी यांच्याकडून इथे मात्र शुभ सन्मान, तुळशी रोप देऊन तसेच मायची उबदार शाल देऊन इथे मात्र शुभ सन्मान पार पडला जातोय. तसेच दीपकदादा पाटील आपलं देखील इथे शुभ सन्मान पार पडला जातोय. आपण देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मुळाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात आणि आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत, हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच किशोरदादा शेळके यांचं देखील उपस्थिती आमच्या या कार्यक्रमाला लागली, त्यांनी देखील आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही आयुष हॉस्पिटल कडून बिलॉंग करतात, खूप मोठे कार्यकर्ते आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान आमचे जयवंतदादा भोईर यांच्याकडून त्यांचं शुभ सन्मान पार पाडण्यात येतोय. या स्पर्धेसाठी आम्हाला चांगल्या प्रकारचे चषक त्यांच्याकडून उपलब्ध झालेत, त्यांचं देखील आभार व्यक्त केला जातो या स्पर्धेच्या वतीने. 16 झालेत, 12 अजूनही पाहिजेत. 7 चेंडू 12 धाव संख्या.
7-12 च समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीचा एक मात्र फलंदाज अतुल भोईर. इथे मात्र स्कूप पाहायला मिळतं, आगळं वेगळं शॉट, आविष्कार पाहायला मिळतोय. तर धन्यवाद दादा, आपण मोलाचं सहकार्य आमच्या या स्पर्धेला दिलं, मोलाची वेळ दिली आणि या स्पर्धेचं आकर्षण वाढवलं, त्यासाठी आपलं आभार व्यक्त करतोय. चला टीम मीटिंग नकोय, यानंतर तुम्हालाच अंधाराला सामोरे जावं लागणार आहे. 6 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाज श्रेयसच्या खांद्यावर जिम्मेदारी इथे मात्र आता कर्णधारांनी सोपवली आहे. न्यू आदर्श संघाचे कर्णधार सज्ज राहायचा आहे. जेवढे आपण घाई कराल तेवढा जास्त प्रमाणाचा उजेडात खेळ करायला आपल्याला मिळणार आहे. जर आपण वेळ वाया घालाल तर मग अंधाराला सामोरं जावं लागेल. चला चला टीम मीटिंग नकोय, जास्त वेळ नका घेऊया. 6 चेंडू 11 धावसंख्येचं समीकरण असताना फलंदाजी मार्कवर संकेत आहेत. थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, परंतु आता ते सर्व मात्र विसरावं लागेल. कशा प्रकारे पावित्रा उचलतोय संकेत, डिफेंड करतोय का, आणि एका धावेसाठी डिक्लेअर झोनच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न होता. त्याला जरूर माहिती आहे की जरी डिक्लेअर गेला तरी स्ट्राईक रोटेट होणार आहे. अतुल भोईरला स्ट्राईकवर कशा प्रकारे आणण्यात येईल हे त्याच्या मनात आहे आणि त्याच प्रकारचा खेळ देखील करतोय, कारण का या क्षणी अतुल भोईर स्ट्राईकवर येणं गरजेचं आहे आणि त्याला स्ट्राईक दिली आहे. आता मात्र समीकरणाचा विचार केला गेला तर 5 चेंडू आणि धावसंख्येचं समीकरण. परंतु प्रेशराइज मॅच आहे. एखादा चुकीचा फटका, एखादा मिस टाइम स्ट्रोक पूर्णपणे या मॅचचं चित्र बदलू शकतं. परंतु अतुल भोईरच्या डोक्यात, त्याच्या शैलीमध्ये जेवढा एक्सपिरियन्स आहे, काय फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत बनून राहतील प्रेक्षक, आणि एवढ्या मोठ्या फटक्यावर फक्त आणि फक्त एक डिक्लेअर झोनच्या माध्यमाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडासा जास्त शफल झाला, त्याचमुळे हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलाय. त्याचमुळे ही, चला कर्णधार, टीम मीटिंग नकोय. एका चेंडूसाठी सक्त वॉर्निंग देत आहेत आमचे आयोजक. पहा, आयोजक सक्त वॉर्निंग देत आहेत, टीम मीटिंग नकोय. चार चेंडू 9 धावा, मोठ्या फटक्यांची गरज. ओ, काय चेंडू हाताळला होता, अवे फ्रॉम द बॉडी. ते मात्र काय केले, चुकी केली आहे. श्रेयसचं लक्ष नव्हतं, दुर्घटना घटी, नजर हटी, अशा प्रकारची सिच्युएशन. श्रेयसचं लक्षच नव्हतं. कदाचित लक्ष असतं तर अतुल भोईरचं विकेट इथे मात्र मिळाली असती, परंतु म्हणतात ना, नजर हटी, दुर्घटना घटी. 4 चेंडू, अजूनही 7 धावसंख्येची गरज. 4-7 समीकरण. सलामीचा एक मात्र फलंदाज एकाती किल्ला लढवतोय. घुटना टेक, परंतु टायमिंग इथं जुळालं नाहीये. शेवटच्या क्षणाला चेंडू डिक्लेअर झोन. येस, इट इज डिक्लेअर. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपाने ऍड होईल. समीकरण आता मात्र उरलाय 3 चेंडू 6 धावा. अतिशय चांगली रंगतदार मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा एक सामना, 1 चेंडू 2 धावाची गरज असताना वारंवार 2 चेंडू अतिरिक्त वाईडच्या स्वरूपाने फेकले. त्यानंतर सेमीफायनलचा मॅच, सेकंड क्वार्टर फायनल देखील अशाच प्रकारची पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर आता सेमीफायनलचा सामना, 3 चेंडू 6 धावा. संकेत थोडासा स्ट्रगल करतोय, थोडीशी दुखापत जाणवतीये.
डान्सिंग डाऊन द विकेट पुन्हा एकदा. इथे मात्र पूर्णपणे जिम्मेदारी आता मात्र अतुल भोईरच्या खांद्यावर. 2 चेंडू 5 धावा, एक मोठा फटका. एक मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे विघ्नहर्ता डिंगडॉंग संघाला. आणि ती संधी अशा प्लेयरच्या खांद्यावर येणं एक जमीची बाजू म्हणावी लागेल विघ्नहर्ता डिंगडॉंग संघासाठी. आशा आहे जोपर्यंत अतुल आहे शेवटच्या चेंडूवर देखील मॅच जिंकू शकतो. परंतु नवोदित गोलंदाज आहे श्रेयस, आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. आणि हेलिकॉप्टर उडवलाय जरूर, लँड कुठे झालाय. संदीप आहे तिथे, ओमच्या माध्यमाने हा चेंडू फेकला गेला. इथे मात्र काय होतोय, पुन्हा एकदा स्ट्राईकवर अतुलला आणण्यात आला आहे. परंतु आता प्रेशरची मॅच आहे, काहीही होऊ शकतंय. दोन्हीकडे प्रेशर समान आहे. टीम मीटिंग नकोय प्लीज, टीम मीटिंग नकोय. पंच सक्त ताकीद द्या, पंच सक्त ताकीद द्या, टीम मीटिंग नकोय. चला फलंदाज लवकर त्वरित या. न्यू आदर्श संघाचा कर्णधार इथे वेट करतायत, कोणता कर्णधार आमच्याशी फाईट करेल. दोन्ही संघ अतिशय चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 4 धावा. जर जिंकायचं असेल, ट्रॉफीचा हकदार व्हायचा असेल तर हा चेंडू अतुलला आता बाहेर फेकावाच लागेल. एका बाजूला अनुभव आहे तर एका बाजूला एक नवोदित खेळाडू ज्याने आजच्या दिवसाने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलाय, तोच गोलंदाज श्रेयस. या चेंडूसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे. यावेळेस इथे मात्र नवोदित खेळाडू एका अनुभवाला बीट केलाय आणि सेमीफायनलच्या मोठ्या मॅच मध्ये इथे मात्र विजय संपादित केलाय. हार्ड लक विघ्नहर्ता डिंगडॉंग संघ आणि हार्दिक अभिनंदन ओम त्रिमूर्ती संघ. विराईचं गाणं आहे, चल वाजव.